तर रगवणीच्या वकिलाकडून वैष्णवीच्या चारित्र्य हननाचा प्रयत्न करण्यात आला। वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते असं हगवण्यांच्या वकिलांचं म्हणणं आहे। समोरून नकार आला म्हणून आत्महत्या केली असेल असं वकिलांनी म्हटलेलं आहे। वैष्णवीचे चॅट्स तपासा, हगवणीच्या वकिलांनी मागणी केलेली आहे। नवऱ्यानं बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का, असा सवाल या वकिलांचा आहे। तर प्लास्टिकच्या छडीनं मारहाण त्याला हत्यार म्हणायचं का, असं देखील हगवणींच्या वकिलांनी म्हटलेलं आहे। अनेकदा तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता असं देखील हगवणीच्या वकिलांचं म्हणणं आहे। तर हगवणीच्या वकिलांचा युक्तिवाद आपण पाहूयात। वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते, त्या व्यक्तीकडून नकार आला म्हणून आत्महत्या केली असेल। 18 तारखेला त्या मुलाचा साखरपुडा झाला, त्यासाठी ती कॉल करत होती। सरकारी वकिलांचा युक्तिवाद आपण पाहूयात। वैष्णवीच्या शरीरावर जखमा दिसल्यात, त्याचा तपास करायचा आहे। आरोपींचा मोबाईल हस्तगत करायचा आहे, त्यात शूटिंग असण्याची शक्यता आहे। हगवणेचे वकील म्हणतायत, हगवणे कुटुंबाकडे 5 कोटींच्या गाड्या आहेत, 40 लाखाच्या गाडीसाठी ते छळ करतील का? प्लास्टिकच्या छडीनं मारहाण याला हत्यार म्हणायचं का? नवऱ्यानं बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का? अनेकदा तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता असं हगवणेंचे वकील म्हणतात। निलेश चव्हाण आरोपी नाही, त्यानं बाळाला सांभाळण्याचं धाडस दाखवलं। निलेश चव्हाण आरोपी नाही, त्यानं बाळाला सांभाळण्याचं धाडस दाखवलं असं हगवणेंचे वकील म्हणतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।